आपण आंदोलन थांबवणार नाही. पहिली गोष्ट, मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे. मान्य आहे का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे. मी सीएम साहेबांशी हे बोलले, ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची. बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू. ऐकलंय? अरे बयाळे ऐकून तर घ्या. माझं पूर्ण ऐकून नाही राहिलं, चालले आपल्या बोंबलाला. डोकं ध्यानावर आहे का नाहीये? कर्जमुक्ती करू. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगासाठी. आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा राहील तिथं. थांबा प्लीज, थांबा. ते एवढ्या गर्दी तिकडे येऊ नका. थांबा तिथंच बसा. इकडं जागा कुठं बसणार आहे तुम्ही? अरे हो रे, तर मग आता इकडे बसायला कुठं जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला. रायगड नंतर पहिली मिटिंग झाली. दुसऱ्या मिटिंग मध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाहीये. आपलं अजूनही आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं? कर्जमाफी करतोच आम्ही, मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगायसाठी आहे. किती तारखेला करतात तेच सांगायसाठी आहे का नाही? तुम्ही नाही काय करून आले होते? ऐकून नाही घेत नाही, काही नाही. ठरलं काय दिमागात? पहिले ऐकून घेतलं पाहिजे. आखरी या चर्चेतूनच बाहेर निघाले का ना आपल्याला? आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसन तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका. कोणाकोणाला विश्वास आहे हात वरती करा. नाही कोणाकोणाला ते हात वरती करा. गेले माल्यावर विश्वास नाही ते हात वरती करा. तुम्ही बसा ना खाली. का उभी आहे तुम्ही? का उभी आहे? आणि आम्ही सांगतोय, जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही. आपलं आंदोलन बंद पडणार नाही. बिलकुल पडायचं नाही. तुम्ही घरी जायचं नाहीये. आम्ही आज चाललो नाहीये. अजून निर्णय आपण केलेला नाहीये. घेतलाय का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी, हे दोन मंत्री महोदय इथं आले. दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, आखरी बाकीचे मुद्दे आहेत. निवड कर्ज दिव्यांगाचाही मुद्दा आहे, मेंढपाळांचाही मुद्दा आहे. तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी. 182. म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो. तुम्हाला माहित असत तर, एक दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलोय. आता काही गोष्टी आम्हाला माहित आहे का नाही आहे तुमचे? आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो, 4 तासात 5 तासात वापस आलो, तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पैनार बच्चूकडे गेला तिकडे आपण पयारे बा, असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार नसाल तर मी जात नाही रे भाऊ. इथं ह्या ग्राउंडवर थांबू. इकडे आपण, हे आपलं मैदान आहे ना. अरे ऐक ना, मी काय सांगून राहिलोय? हे मैदान आहे ना आपलं, या मैदानावर राहायचं आहे. बरोबर आहे. पंकज भुयार साहेबांनी, मंत्री महोदयांनी गॅरंटी घेतली, तुमच्याला कोणी जर प्रशासन, आता आपलं आंदोलन ते सोडलं, आपण समजा तिकडलं, आपण इथं ठिय्या मांडू. आणि इथून रेल्वेचं मला वाटते जे काय पट्टी किती दूर आहे? 7-8. आपण एअरपोर्टच्या जवळ आलोय. आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं, आंदोलन बंद करायचं आहे का? आंदोलन बंद करायचं नाही, आंदोलन चालूच राहणार आहे. निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिले आल्याबरोबर रेल्वेवर बसायचं आहे. तयार आहे का तुम्ही? अरे खरं खरं सांगा. आता मी गेल्यावर ठेलप्या बळा तिकडे. अजूनही तुमच्या मनात काही किंतु परंतु दिसतं आहे का कोणाच्या? परदेशी संजय भाऊ,
पल्लू कोणाचं आहे का अधिक काही? तुम्ही थांबणार आहे का? पण आपण उद्या जायची व्यवस्था करू. 4-5 तासात आम्ही वापस आलो पाहिजे. पण आमच्या मागं पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही तुमच्या घरी येऊन बसतो भुयारी. आणि गाड्या अडवू नका. ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या ना आपल्या गाड्या, त्या ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या या मैदानात लावून टाकू आपण. आणि आता ग्राउंडवरची लाईन बंद केली पोलिसांनी. लाईन बगर लाईन मध्ये राहतो का आम्ही? भुयार साहेब कलेक्टर आहे का? गेले का कलेक्टर? तुमचे काहीच आंदोलन म्हणजे काय दुश्मन आहे का आम्ही तुमचे? का असं का करता पण तुम्ही? तर आपण शब्द द्यायचा काय? उद्या मिटिंगला जायचा तयारी आहे का सगळ्याची? ते नाही इकडे या, तुमचं आहे या, ते यायचं ऐकून घ्या. हे एकटेच नाही म्हणून आलं. मी थांबा तुम्ही तिथे भाऊ, पण थांबा तिथे थांबा. ते एकटेच नाही म्हणते, येल्या आपण पेंडॉल मध्ये घेऊन भेटू. बरोबर का नाही? मीटिंग शिवाय तुम्ही जा. चला जा, तुम्ही लवकर जा, जा लवकर. हो सगळे जरी सगळे हाव म्हणता का नाही रे? हात वरते करा. सगळे हाव म्हणता का नाही? हात वरते करा. त्याला हाव म्हणायचं आहे. आता किती जण हाव म्हणून आले? सगळे जाऊ. तुम्ही कोण नाही बा? पहिले एक कोण नाही म्हणते सांगा बरं. हे काही करंटे लोक असतात. माझं काय मत आहे, चर्चा करावंच लागेल. एवढे मोठे मोठे आंदोलन झाले भाऊ, बैठकीशिवाय मार्ग निघाला नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. 350 गुन्हे दाखल आहे. 350 गुन्हे दाखल आहे. आणि मा कसम जतपर्यंत कर्जमुक्ती होत नाही ना, हा बच्चू सुद्धा तयार आहे. छातीवर घालून चालले. एकदा आम्ही घेऊ आमच्या छातीवर, नाही तर दुसऱ्याच्या घालून चाललेला. आतापर्यंत आम्ही दिव्यांगाचे आंदोलन केले. आपण घेतले नाही का पास करून निर्णय? दिव्यांग बांधव आहे का इथं? घेतले नाही का आपण? आंदोलन केल्यावर बैठक लावली, बैठकीतून निर्णय घेतले नाही का हाती करून? कमाल आहे. हे 600 रुपये महिना होता यांचा, 1000 झाला, 1000चा 2500 केला. आम्हाला डोकं आहे का नाही आहे? आणि आंदोलन संपवलं का रे आपण? तुम्ही थांबायला तयार आहे का नाही आहे? थांबायला तयार आहे का नाही एवढं सांगा. कसं आहे, आपण इथंच निर्णय घेतला असता. पण हा आर्थिक प्रश्नाशी संबंधित आहे. 25 मागण्या आहे. 25 मागण्याचा निर्णय एका कागदावर होईल काय? बगर चर्चेचा काही देवाणघेवाण होईल काय? बोला लागल का बाबा? हे आता आम्ही काय म्हटलं का ठीक आहे तुमच्याजवळ पैसे नाही ना, तुम्ही आता आमच्या खात्यात 5000 टाका बँकेच्या. बरोबर आहे. शासन निर्णय काढा. शासन निर्णय काढा. मार्च मध्ये तुम्ही त्या बँकेच्या खात्यात तुम्ही हमी घ्या. काय त्या कर्ज वसुलीचा संबंध राहणार नाही, कर्ज परतफेड करावं लागणार नाही. तो शासन निर्णयामध्ये आपण मार्च मध्ये तुमच्याजवळ जर जे पैसे आहेत ते तुम्ही त्या बँकेच्या खात्यात टाका. आता तुमच्याजवळ परिस्थिती जर नसेल सरकारची तर मार्च मध्ये शासन निर्णय आता काढायचा, मार्च मध्ये त्याची तरतूद करायची. होतं का नाही होत? मग हे तिथं बोलल्यावरच चर्चा होऊन का नाही होत? नाही, इथूनच चर्चा करतो ना सगळे. कमाल आहे यार. का लागन का नाही लागन? मी गेले का तुमची फाटण काय वापरता का? मला वाटते आता सगळे तयार झाले.